मंडळी नमस्कार. मी रवी. लंडन मराठीच्या आत्ताच्या एका महत्वाच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण हे दोघंही उपस्थित होते. आणि या बैठकीनंतर बाहेर आल्यानंतर श्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे जे 10 मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मांडले त्या 10 मुद्द्यांची माहिती माध्यमांना दिली. आता हे 10 मुद्दे नेमके कोणते हे आपण सगळ्यांनी ऐकले असतीलच. आपल्याला या 10 मुद्द्यांची चर्चा नाहीये करायची, तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या समोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे 10 मुद्दे मांडलेले आहेत त्या 10 मुद्द्यांची आत्ताची महाराष्ट्रातली सद्यस्थिती काय आहे याच्याबद्दल आपण आता पुढच्या 10 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत. कुठले 10 मुद्दे आहेत? पहिला मुद्दा आहे मराठा आरक्षण. तर मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे विनंती केली की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, त्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आणि सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण फेटाळून लावलं, रद्द केलं. त्या अनुषंगानं आत्ता मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा एकदा केंद्राकडे विनंती केली आणि सांगितलं की केंद्र सरकारच आरक्षण देऊ शकेल. काय आहे त्याची सध्याची महाराष्ट्रातली परिस्थिती? तर केंद्रामध्ये असलेल्या सरकारनं 102वी जी घटना दुरुस्ती केली त्या 102व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारला मागासवर्गीय आयोग स्थापन करून वेगवेगळ्या समाजांना जे आरक्षण देण्याचे अधिकार होते ते अधिकारच संपुष्टात आणले. त्यामुळे आता हा अधिकार कोणाकडे गेला? केंद्र सरकारकडे गेला आणि मराठा समाजाचं आरक्षण जे राज्य सरकारनं बहाल केलं होतं तेच लटकून पडलं. आता काय करायला लागेल? तर राज्यपालांच्या मार्फत महाराष्ट्र सरकारला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे मराठा समाजाला आरक्षणाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं अशी शिफारस पाठवावी लागेल. ती शिफारस ज्या वेळेला केंद्राकडे जाईल म्हणजे राष्ट्रपतींकडे जाईल आणि राष्ट्रपतीच्या शिफारसीने संसदेच्या मंजुरीने मागासवर्गीय आयोग ज्या समाजाला आरक्षण दिलं जातं त्या जातींच्या यादीमध्ये मराठा समाजाचा सहभाग करून घेईल. मग तिथून खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल. आता ते सगळं अडकून पडलेलं आहे. घटना दुरुस्ती करण्यासाठी जी पावलं टाकावी लागतात जेणेकरून इंदिरा सहानी प्रकरणामुळे 50% आरक्षणाचा जो मुद्दा आलेला होता तो मुद्दा महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगानंच हे सगळं रखडून पडलेलं आहे. राज्य शासन देखील मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची कमिटी करण्यासाठी या ठिकाणी बांधील आहे असं सांगितलं जात आहे. पुन्हा सगळ्यात महत्वाचा जो दुसरा मुद्दा होता इतर मागासवर्गीयांचं राजकीय आरक्षण. काय झालं इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा? आपण सगळ्यांनी जर त्याचा नीट विचार केला तर कुठे अडकलाय हा सगळा मुद्दा? महाराष्ट्र सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देत असताना जे निकष लावलेले आहेत, कुठले? स्थानिक स्वराज्य संस्थांचे. महाराष्ट्र ज्या वेळेला 1960 ला स्थापन झाला त्यानंतर 12(2) क हा जो कायदा अस्तित्वात आला त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण दिल्या गेलं. पण महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये हे आरक्षण 50% जास्तीचं दिलं गेलं. त्याच्यामुळे या अतिरिक्त आरक्षणाच्या विरोधात विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाच्या एक गोष्ट निदर्शनास आणून दिली की 50% जास्तीचं हे आरक्षण होतं. खरं तर हे 5च जिल्ह्यांमध्ये घडलं होतं, पण सर्वोच्च न्यायालयानं या अनुषंगानं निर्णय घेताना असं सांगितलं की यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं मागासवर्गीयांचं आरक्षण राहणार नाही. आणि हा निर्णय देशाला लागू झाला. म्हणजे महाराष्ट्रातल्या 5 जिल्हा परिषदांमध्ये दिल्या गेलेल्या अतिरिक्त आरक्षणाचा फटका देशभरातील मागासवर्गीयांना बसला आणि एकट्या महाराष्ट्रात या निर्णयामुळे 65,000 जागांना फटका बसतोय. अशा पद्धतीची मांडणी श्री छगन भुजबळ यांनी केलेली आहे. भुजबळांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्राकडे सुद्धा आम्ही याचा पाठपुरावा करणार असं सांगितलंय. पण आता तो एक मुद्दा आहे की महाराष्ट्रातून आरक्षण जे आहे मागासवर्गीयांचं, कुठलं आरक्षण? राजकीय आरक्षण पूर्णतः संपुष्टात आलंय आणि ही संपुष्टात आलेलं आरक्षण परत करण्यात यावं या संदर्भात महाराष्ट्र सरकारने एक पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, परंतु तीही याचिका
सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. त्यामुळे महाराष्ट्रातलं मागासवर्गीयांचं राजकीय आरक्षण पूर्णतः संपुष्टात आलं. ते पुन्हा बहाल करण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करावी किंवा केंद्र सरकारनं पुढे यावं अशी एक मागणी करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, मेट्रो कार शेडसाठी जो कांजूरमार्ग येथील जागेची उपलब्धता आहे, तो न्यायालयावर बाहेर सर्वमान्य तोडगा काढता येईल का, अशी एक मागणी करण्यात आलेली आहे. काय आहे मेट्रो कार शेडचा मुद्दा, तर अनेकांना माहिती असेल, भूखंडाच्या जागेबाबत सध्या केंद्र सरकारनं प्रतिवाद केलेला आहे. केंद्र सरकारनंच या भूखंडाबाबत एक याचिका दाखल केलेली आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प सध्या रखडलेला आहे. कांजूरमार्ग येथे कारशेड डेपो केल्यास मेट्रो लाईन 3, मेट्रो लाईन 4, मेट्रो लाईन 6 आणि मेट्रो लाईन 14 ला एकात्मिक कारशेड डेपोचे फायदे मिळणार आहेत. मात्र या मेट्रो लाईन 3 साठीची उपयुक्त नाही तर संपूर्ण मेट्रो जाळ्यासाठी उपयुक्त असलेली जी जागा आहे तीच अडचणीत आलेली आहे. या प्रकरणी संबंधितांनी तातडीनं निर्देश देऊन सर्वमान्य तोडग्यासाठी मेट्रो डेपोचे काम लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करायला हवा अशी मागणी समोर आलेली आहे. उच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं याचिका दाखल केल्यामुळे या जागेचा सध्या प्रश्न रखडलेला आहे. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे, अनेकदा त्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांमध्ये एकमेकांवरती या विषयानं टोलवाटोलवी सुद्धा झालेली आहे की केंद्र सरकारकडे महाराष्ट्र शासनाचे जीएसटीचे जे पैसे थकलेले आहेत ते केंद्र सरकारने तात्काळ महाराष्ट्र सरकारला द्यावे अशा पद्धतीची मागणी सातत्यानं केली जाते. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा सांगितलं की अशी रक्कम थकीत नाहीये, ती दिली गेलेली आहे. तर किती रक्कम आहे, महाराष्ट्राला 24,306 कोटी रुपये जीएसटी भरपाई पोटी मिळणं बाकी आहे आणि ही रक्कम मिळावी यासाठी सातत्यानं मागणी केली जाते. 2021-22 मध्येही कोरोनाचं संकट कायम असताना ही रक्कम मिळालेली नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे थकीत असलेली महाराष्ट्र सरकारच्या हक्काची जीएसटीच्या परताव्याची रक्कम जी आहे 24,306 कोटी रुपयांची ती मिळावी अशी ही मागणी केलेली आहे. जी महसूल हानी आणि आर्थिक दुष्प्रभावांचे निराकरण येत्या 2 वर्षात शक्य नाहीये. त्याचं कारण आहे कोरोनामुळे सगळं काही ठप्प होतं. त्या पार्श्वभूमीवर ही रक्कम मिळायला हवी अशी मागणी आज उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे पुन्हा एकदा केलेली आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे पंतप्रधान पीक विमा योजना. या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या कंपन्यांनी मिळवलेला जो भरमसाठ नफा आहे त्या नफेखोरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगदी अचूक पद्धतीनं बोट ठेवलाय आणि पीक विम्याचा जो बीड पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यात आलेला आहे अगदी तसाच पीक विम्याचा पॅटर्न देश स्तरावर का राबवला जाऊ नये अशी एक विनंती श्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केलेली आहे. काय आहे हा बीडचा पॅटर्न, तर बीडचा जो पॅटर्न आहे कृषी मंत्री दादा भुसे यांनी तो राबवत असताना जी माहिती दिलेली आहे त्यानुसार संरक्षित रकमेच्या 50% रक्कम शेतकऱ्यांना दिली जावी. जर शेतकऱ्यांनी संरक्षित रकमेपोटी काही ठराविक विम्याची रक्कम अदा केलेली असेल आणि 100 रुपयाची रक्कम जर संरक्षित करण्यात आलेली असेल एकूण पीक विम्यापोटी, तर 100 रुपयांपैकी 50 रुपये शेतकऱ्यांना थेट विमा दिला जावा. त्यातील 20 रुपये फक्त कंपन्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ठेवावे आणि उर्वरित 30 रुपयातून शेती आणि शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर ती रक्कम खर्च करण्यात यावी. अशा पद्धतीचा एक बीडचा पॅटर्न तयार करण्यात आलेला आहे. हाच पॅटर्न देश पातळीवर अंमलात आणला जावा अशी विनंती सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे बल्क ड्रग पार्क स्पर्धात्मक निविदेस मंजुरी देण्याबाबत. काय आहे बल्क ड्रग पार्क, तर बल्क ड्रग पार्कच्या माध्यमातून राज्यात म्हणजे देशातल्या प्रमुख 3 राज्यामध्ये औषध निर्मितीसाठीचे मोठे प्रकल्प उभारले जाणार आहेत. या 3 राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही क्रमांक असावा अशी मागणी केली जाते आणि त्या अनुषंगानं दिघी बंदराजवळ MIDC ने यासाठी 250 एकर जागा निश्चित करून ठेवलेली आहे. हा पार्क सुरू झाल्यास औषध निर्मितीस मोठे प्रोत्साहन मिळेल असं महाराष्ट्राचं म्हणणं आहे. महाराष्ट्राने त्यासाठी असलेली सगळी तयारी पूर्ण करून ठेवलेली आहे. परंतु प्रायोगिक तत्वावर देशातल्या 3 राज्यामध्ये जो हा ड्रग पार्क सुरू केला जाणार आहे यात महाराष्ट्राचा समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. आता
काय स्थिती आहे तर महाराष्ट्रानं दिघी बंदराजवळ 250 एकर जागा या पार्कसाठी तयार ठेवलेली आहे. तो जर मुद्दा मंजूर झाला तर महाराष्ट्रामध्ये औषध निर्मितीला प्रोत्साहन मिळण्यासाठी आवश्यक असलेले उद्योग उभारणीला मदत होऊ शकणार आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी NDRF म्हणजे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे जे निकष आहेत ते निकष बदलण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. काय निकष असतात? राज्य आपत्ती निवारण निधी आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी या दोघांच्या माध्यमातून अतिवृष्टीमुळे बाधित झालेले असतील, गारपिटीमुळे बाधित झालेले असतील किंवा आता तौक्ते चक्रीवादळ या चक्रीवादळाचा फटका बसलेले सगळे वादळग्रस्त असतील यांना जी मदत दिली जाती या निकषांमध्ये राज्य आपत्ती निवारण निधीच्या निकषात बऱ्यापैकी बदल करून त्यात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. मात्र राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषांमध्ये अद्याप सुधारणा होणं बाकी आहे. जुने निकष असल्यामुळे अनेकांना त्याचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हा मुद्दा नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिला आणि सांगितले की राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमध्ये जे निकष ठरवण्यात आलेले आहेत ते निकष बदलावे, वेळोनुरूप त्याच्यामध्ये बदल करण्यात यावी जेणेकरून जे आपत्तीग्रस्त आहेत त्यांना ठोस आणि भरीव स्वरूपात आर्थिक मदत होईल. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी महाराष्ट्राला मिळावा. किती थकीत निधी आहे महाराष्ट्राचा 14व्या वित्त आयोगामध्ये? गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने यापूर्वी म्हणजे 2018-19 वर्षासाठी 625 कोटी आणि 2019-20 साठी 819 कोटी अशी तब्बल 1444 कोटी 84 लाख रुपयांच्या परमनंट ग्रँट्स वितरित करण्याची शिफारस केलेली आहे. पण ही जी रक्कम आहे ती केंद्राकडून अद्याप महाराष्ट्राला मिळालेली नाहीये 14व्या वित्त आयोगापोटीची. ती किती आहे? 1444 कोटी 84 लाख रुपये. या एकूण 1444 कोटी 84 लाख रुपयांचे अनुदान तातडीने मंजूर करण्याबाबत वित्त मंत्रालयाला सूचना देण्यात याव्यात अशी विनंती आज उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो 10वा मुद्दा आहे तो अनेकांच्या खरं तर जिव्हाळ्याचा विषय आहे. दरवर्षी 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीचं औचित्य साधून मराठी राजभाषा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याची विनंती केली जाते. आता किती भाषा आहेत देशातल्या ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा आहे? तर आता देशात तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया या 6 भाषांनाच अभिजात भाषांचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून मागणी आहे. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा महाराष्ट्र सरकारनं देऊन हा प्रस्ताव मागच्या 4 वर्षापूर्वीच केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. परंतु अद्याप केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बोलल्या जात असलेल्या आणि 2000 वर्षांपेक्षा अधिक मोठा इतिहास असलेल्या या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाहीये. तर या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी सुद्धा विनंती केली. काय होईल यामुळे? तर मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि त्या भाषेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी बहाल केला जातो. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात यावा अशी एक आज मागणी महत्वाची करण्यात आली. या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्या मनात काही प्रतिक्रिया असतील, काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आवर्जून नमूद करा. कमेंट बॉक्स मधल्या आपल्या प्रतिक्रिया, प्रश्न आणि मुद्द्यांचं विश्लेषण करण्याचाही प्रयत्न लँटन मराठीच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करूयात. पाहत राहा लँटन मराठी. लँटन मराठीच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करायला सुरुवात करा आणि लँटन मराठीचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.